नमस्कार, इशिका मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दिवाळी स्पेशल तिसरी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे खारीपुरी। आता दिवाळी म्हटलं की आपण दिवाळीमध्ये बरेचसे फराळाचे पदार्थ बनवतो, तर याच दिवाळीच्या फराळामध्ये हा एक आपण आज नवीन पदार्थ बनवणार आहोत। तरी खारीपुरी आहे ना, खाण्यासाठी अगदी टेस्टी आणि कुरकुरीत लागते। आपण ही खारीपुरी आहे ना नाश्त्यामध्ये चहा सोबत किंवा कॉफी सोबत देखील खाऊ शकतो, खूपच छान लागते। तरी खारीपुरी आहे ना अगदी टेस्टी आणि कुरकुरीत कशा पद्धतीने बनवायची हे आपण आजच्या रेसिपी मध्ये बघणार आहोत। तर चला मग आता वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। आता इथे मी एक मोठं भांड घेतलंय, कारण याच भांड्यामध्ये आपल्याला पुऱ्यांसाठी लागणारं पीठ मळून घ्यायचंय। तर या भांड्यामध्ये मी हे 2 बाउल भरून मैद्याचं पीठ घेतलंय, हे बघा। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण 2 लहान चमचे तांदळाचं पीठ घालूयात। तांदळाच्या पिठामुळे ना आपली पुरी छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत देखील होते, त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ देखील वापरायचंय। त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालूयात। त्यानंतर लहान 1 चमचा जिरं घालूयात। अर्धा चमचा काळी मिरी पूड घालूयात। अर्धा चमचा ओवा घालूयात। ओवा मी हातावर थोडा क्रश करून घेतला होता। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात। आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। आता इथे ना आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण 2 चमचे गरम तुपाचं मोहन घालायचंय। याने काय होतं, आपल्या पुऱ्यात ना छान अशा खुसखुशीत होतात। आणि तूप पण आपल्याला एकदम कडकडीत गरम करून नाही घ्यायचंय, नाहीतर काय होईल, याच्यामध्ये आपण एकदम कडकडीत करून तूप घातलं ना तर आपले पीठ आहे ना करपू शकतं। सुरुवातीला ना आपण असं चमच्याने मिक्स करून घेऊयात, कारण तूप गरम असल्यामुळे ना आपल्या हाताला चटका लागू शकतो। म्हणून सुरुवातीला असं चमच्याने मिक्स करून घेऊयात। त्याच्यानंतर हाताने मिक्स केलं तरी चालेल। आता आपण हाताने एकसारखं करून घेऊयात। तूप घातल्यामुळे ना पिठाचे नाशे गट्टे गट्टे तयार होतात, तर ते नाशे हाताने चोळून फोडून घ्यायचे, म्हणजे पीठ देखील आपलं व्यवस्थित मऊसूत मळलं जातं। आता तुमच्याकडे जर रेड चिली फ्लेक्स नसेल ना तर नाही वापरला तरी चालेल, किंवा तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर देखील वापरू शकता। असं नाही की रेड चिली फ्लेक्सच वापरली पाहिजे। आता हे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालंय, आणि ना असं हाताने मूठ करून बघायची, हे बघा असा गोळा तयार झाला पाहिजे। आता यामध्ये आपण थोडंसं साधं पाणी घालून, चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो ना तसं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। अगदी सैल पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही मळायचंय, आणि पाणी ना साधंच घ्यायचंय, गरम पाणी वगैरे नाही घ्यायचंय। थोडंसं पाणी वापरायचंय, आणि पाणी असं थोडं वापरायचंय आणि मगच पीठ मळायचंय। आता एकदम सर्व घातलं ना ते आपलं पीठ एकदम पातळ होईल, त्यामुळे थोडंसं पाणी घेऊन अंदाज घेऊन पीठ मळायचंय। आणि पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर ना पीठ छान असं मळून घ्यायचंय, म्हणजे ते छान असं मऊ होतं आणि पिठाला क्रॅक देखील नाही पडत। आता इथे आपल्या पिठाचा गोळा व्यवस्थित मळून झालाय। आता यावरती ना आपण 1 चमचा भरून तेल घालूयात, आणि पुन्हा आपण थोडंसं पीठ असं मळून घेऊयात। असं केल्यामुळे ना पीठ एकसारखं होतं आणि छान असं मऊ देखील होतं। आता हे गोळ्याचे ना आपण जेवढे आपण चपातीला गोळे करतो ना तेवढे आपण गोळे करून घेऊयात। हे बघा, एवढ्या आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे। तर इथे मी सेम आकाराचे 5 गोळे तयार करून घेतलेत। आता आपल्याला या 5 गोळ्यांचे ना सेम आकाराच्या पोळ्या लाटून घ्यायच्या। आता इथे ना मी या गोळ्याला मैद्याचं सुकं पीठ लावून घेतलंय दोन्ही बाजूने। आता याची आपण पोळी लाटून घेऊयात। तर जितकी जमेल तितकी आपल्याला पातळ पोळी लाटायची आहे। तरी पोळी लाटून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपल्याला कितपत पातळ पोळी लाटायची आहे ते। तर ही बघा, मी एवढ्या मोठ्या आकाराची पोळी लाटून घेतली आहे। आपण जी चपाती लाटतो ना त्याच आकाराची आपल्याला ही पोळी लाटायची आहे। हे बघा, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आता अशा पद्धतीने मी बाकीचे 4 गोळे उरलेत ना त्याची देखील मी याच आकाराची पोळी लाटून घेते। आता इथे माझ्या सर्व पोळ्या लाटून झाल्यात। आता अशी एक पोळी घ्यायची आहे। आता या पोळीवरती ना आपण थोडंसं
तूप लावून घ्यायचे, सर्व बाजूने असं व्यवस्थित पसरवून लावायचे। आता तूप लावून झाल्यानंतर याच्यावरती ना असं मैद्याचं सुकं पीठ असं पसरवून घ्यायचे सर्व बाजूने। आता यावरती ना अजून एक ही पोळी ठेवायची। आता यावर सुद्धा तूप पसरवून घ्यायचे। सर्व पोळ्यांना असंच तूप आणि सुकं पीठ लावून घ्यायचे एकावर एक ठेवून। आता यावर सुद्धा आपण मैद्याचं सुकं पीठ असं पसरवून घेऊयात। आता या सर्व पोळ्या एकावर एक ठेवून झाल्यानंतर आपण ना असं हाताने थोडंसं प्रेस करून घेऊयात, म्हणजे सर्व पोळ्यात ना चिपकून राहतील, म्हणून अलगद असं हाताने सर्व बाजूने प्रेस करून घ्यायचे। आता प्रेस करून झाल्यानंतर आपण असं एका बाजूने इथून रोल करत जाऊयात। अगदी अलगद हाताने करायचे, कारण याच्या आतमध्ये आपण तूप लावलंय ना, तर थोडंसं ओलसरपणा असतो, त्यामुळे सर्व बाजूने असं एकसारखा रोल करून घ्यायचंय। थोडंसं तुम्हाला वाटलं ना हाताला हे चिपकतंय रोल, तर तुम्ही हाताला थोडंसं सुकं पीठ लावून घ्या। हे बघा अशा पद्धतीने। आता असं रोल करायचे। आता असं हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचंय, म्हणजे ही जी कढाई आहे ना पुढची, ही व्यवस्थित चिटकून राहील। आणि असं अलगद रोल करायचे। आता ना आपण याचे गोल गोल असे पीस कट करून घेऊयात। एकदम जाड पण नाही कापायचे आणि एकदम पातळ पण नाही कापायचे। आता आपण जे रोल कट करून घेतलेत ना, याला आपण दोन्ही बाजूने मैद्याचं थोडं सुकं पीठ लावून घेऊयात आणि याला ना असं अलगद लाटायचंय। एकदम पातळ नाही करायचं आपल्याला, थोडंसं जाडसर ठेवायचंय, नाहीतर याचे जे लेयर्स आहेत ना त्या दबून जातील। आणि लाटताना पण अगदी अलगद हाताने लाटायचंय, हे बघा अशा पद्धतीने। आणि ही जी पुरी आहे ना, ही आपल्याला इतकी जाड ठेवायची। आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या रोलची देखील पुऱ्या लाटून घेते। आता इथे मी पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम नाही करून घ्यायचंय, हलकसं गरम करून घ्यायचंय। आणि तेल गरम झाल्यानंतर आपण गॅस मीडियम करायचंय। आता आपण एक एक करून पुऱ्या तेलामध्ये सोडून घेऊयात। आता अशा अलगद हाताने पलटून घ्यायचे आणि या पुऱ्या आपण कुरकुरीत आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात। आता इथे आपल्या पुऱ्या ना छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून झाल्यात। आता या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या पुऱ्या देखील तळून घेऊयात। अशा प्रकारे इथे आपली अगदी कुरकुरीत अशी खारी पुरी तयार झालेली आहे। तुम्ही देखील येत्या दिवाळीला ही खारी पुरी नक्की घरी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली। आणि नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।